नमस्कार. आपल्या देशात प्रश्न विचारणाऱ्यांना, लोकशाही जिवंत ठेवू पाहणाऱ्यांना आंदोलन जीवीसारखे शब्द वापरून हिणवण्याचे प्रकार आपण याआधी पाहिले आहेत. पण आता देशाच्या न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च प्रमुख म्हणजेच सरन्यायाधीश सूर्यकांत यांनीच देशातल्या तरुणांना, आरटीआय कार्यकर्त्यांना आणि माध्यमकर्मींना थेट झुरळ म्हणजेच कॉकरोचेस आणि परजीवी म्हटल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या केसमध्ये तारीख मागायला गेलेले वकील आणि नेत्यांना ते फैलावर घेतात, तर दुसऱ्या बाजूला एका केसच्या सुनावणी दरम्यान थेट देशातील बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी करतात. सरन्यायाधीशांच्या या वक्तव्यामागची खरी पार्श्वभूमी काय, कोर्टात नक्की काय घडलं आणि यावर एवढा गदारोळ का माजलाय, चला सविस्तर आणि मुद्देसूद समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हा संपूर्ण वाद ज्या प्रकरणावरून सुरू झाला ती याचिका होती ऍडव्होकेट संजय दुबे विरुद्ध रजिस्ट्रार जनरल दिल्ली उच्च न्यायालय. संजय दुबे यांनी स्वतः ही याचिका इन पर्सन दाखल केली होती. सिनियर ऍडव्होकेट म्हणजेच वरिष्ठ वकील हा मानाचा दर्जा मिळवण्यासाठी त्यांनी दिल्ली हायकोर्टात अर्ज केला होता. मात्र प्रक्रियेला गती देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या जुन्या गाईडलाईन्सचे दिल्ली हायकोर्टाने उल्लंघन केले असा दावा करत त्यांनी थेट अवमान याचिका म्हणजेच कंटेम्प्ट पिटिशन दाखल केली होती. या मागणीसाठी ते तब्बल तिसऱ्यांदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी केवळ एक दिवस ही सुनावणी झाली. कोर्टाने ही याचिका पूर्णपणे फेटाळून लावली आणि संजय दुबे यांना बिनशर्त माफी मागून याचिका मागे घ्यावी लागली. सुनावणी दरम्यान खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या व्यावसायिक वर्तनावर आणि फेसबुकवरील त्यांच्या आक्षेपार्ह भाषेवर बोट ठेवले. कोर्टाने स्पष्ट शब्दात सुनावले की वरिष्ठ वकील हे पद मागून मिळवायची गोष्ट किंवा एखादा स्टेटस सिम्बॉल नसून तो कोर्टाने बहाल करावयाचा सन्मान आहे. तुमचे सोशल मीडियावरील आचरण पाहता तुम्ही यासाठी नक्कीच पात्र नाही. याच सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने दिल्लीतील वकिली क्षेत्रावर अत्यंत गंभीर टिप्पणी केली. कोर्ट म्हणाले की आज हजारो लोक काळा कोट घालून फिरत आहेत, ज्यांच्या पदव्यावर तीव्र शंका आहे. बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच बीसीआय राजकीय गणितामुळे आणि मतांच्या राजकारणामुळे अशा लोकांवर कारवाई करत नाही. त्यामुळे अशा बनावट वकिलांच्या पदव्यांची सीबीआय चौकशी लावण्याचा विचार कोर्ट करत आहे. आता येऊया मुख्य वादाकडे, ज्यावरून सोशल मीडियावर सरन्यायाधीशांना तीव्र ट्रोल केले जात आहे. ऍडव्होकेट संजय दुबे यांच्या प्रवृत्तीवर बोट ठेवताना सरन्यायाधीश सूर्यकांत इंग्रजीत जे म्हणाले त्याचे मूळ शब्द असे होते: देर आर लाईक कॉकरोचेस, don't get any employment, any place in profession, some of them media, some of them social media, RTI activists and activists start attacking everyone. मराठीत याचा अर्थ, व्यवस्थेवर विनाकारण हल्ला करणारे परजीवी समाजात आधीच भरलेले आहेत. ज्यांना प्रोफेशन मध्ये कुठे काम मिळत नाही, रोजगार मिळत नाही, ते मीडिया, सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि प्रत्येकावर हल्ले करतात. आता तुम्हीही त्यात सामील होणार का? या वक्तव्यावर आता अशी टीका होत आहे की ज्या घरामध्ये घाणीचे किंवा अस्वच्छतेचे साम्राज्य असते तिथेच झुरळे येतात. त्यामुळे जर देशाला बेरोजगार तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करून पेपर फुटीला कंटाळून आरटीआय कार्यकर्ता किंवा सामाजिक कार्यकर्ता बनून प्रश्न विचारत असेल तर त्याला झुरळ म्हणण्यापूर्वी सरन्यायाधीशांनी हे मान्य करायला हवे की ही व्यवस्था आतून इतकी सडली आणि पोखरली गेली आहे, म्हणूनच तेथे भ्रष्टाचाराचे झुरळ तयार होत आहेत. देशातील तरुणांना आणि कार्यकर्त्यांना शहाणपण शिकवणाऱ्या याच सरन्यायाधीशांची स्वतःची बॅकग्राऊंड कमालीची वादग्रस्त राहिलेली आहे. याकडेही जाणकारांनी लक्ष वेधले. 2012चा आरोप. हरियाणाचे मूळ निवासी असलेल्या सूर्यकांत यांच्यावर 2012 मध्ये एका रिअल इस्टेट एजंटने एका प्रॉपर्टीची किंमत मुद्दाम कमी लावून स्वतःचा फायदा करून घेतल्याचा आरोप केला होता. 2017चा आरोप. पंजाब मधील एका कैद्याने थेट आरोप केला होता
की जवळपास 8 केसेसमध्ये जामीन देण्यासाठी सूर्यकांत यांनी लाच घेतली होती. अशा गंभीर आरोपांची पार्श्वभूमी असतानाही त्यांना सुप्रीम कोर्टात बढती मिळाली आहे आणि ते आज देशाचे सरन्यायाधीश बनले आहेत. त्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी 2027 पर्यंत आहे. योगायोगाने याच दरम्यान शिवसेना पक्ष म्हणजे ठाकरे गट आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रलंबित याचिकेवर ही सुनावणी सुरू होती. यावेळी जेव्हा ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी हे मॅटर लवकर घेण्याची विनंती केली, तेव्हा सरन्यायाधीशांनी ठाकरे गटाच्या नेत्यांच्या सार्वजनिक विधानावर कडक शब्दात तीव्र नाराजी व्यक्त केली. कोर्ट म्हणाले, आधी तुमच्या लोकांना मीडियामध्ये जाऊन सुप्रीम कोर्ट निकाल देत नाही, विलंब लावत आहे, अशी बेजबाबदार विधाने करण्यापासून थांबवा. तुम्ही न्यायालयात येऊन तारखा मागता आणि बाहेर प्रसार माध्यमांसमोर जाऊन कोर्टावर निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचा जाहीरपणे आरोप करता. हे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. यातील दुसरी बाजू काय? जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड, म्हणजेच उशारी मिळालेला न्याय म्हणजे न्याय नाकारणे, अशी परिस्थिती महाराष्ट्रात झाली आहे. जून 2022 मध्ये जेव्हा ही बडखोरी झाली, तेव्हा व्हॅकेशन बेंचमध्ये हेच सूर्यकांत होते ज्यांनी शिंदेच्या शपथविधीला थांबवायला नकार दिला होता. आज 4 वर्ष होत आली, सत्ता बदलली तरी अजून अंतिम निकाल लागलेला नाही आणि आता थेट 30 जुलै ही पुढची तारीख देण्यात आली आहे. प्रत्यक्ष कृती करण्याऐवजी केवळ तारखा पडत राहिल्याने अशी परिस्थिती निर्माण होते. यावरील कोर्टाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. न्यायाधीश माणूस असतात, त्यांनाही व्यवस्थेचा त्रागा येऊ शकतो आणि तो व्यक्त होऊ शकतो. मात्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आणि सरन्यायाधीशांनी अशी तीव्र भाषा वापरताना संयम बाळगायला हवा होता. आपल्या देशात HR खन्ना, FR कृष्ण अय्यर, JS वर्मा आणि PN भगवती ज्यांनी जनहित याचिका PIL चा अधिकार दिला, यासारखे महान आदर्श न्यायाधीश होऊन गेले, ज्यांना देश आजही आदराने लक्षात ठेवतो. विरोधाचा, असहमतीचा आवाज जपणे आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणे ही सरन्यायाधीशांची घटनात्मक जबाबदारी आहे. काही विश्लेषकांच्या मते जर न्यायाधीश निवृत्तीनंतर राज्यसभा किंवा इतर सरकारी लाभाची पदे मिळवण्यासाठी अशी राजकीय वक्तव्य करणार असतील तर देश त्यांना कधीही लक्षात ठेवणार नाही. या संपूर्ण प्रकरणावर, सरन्यायाधीशांच्या वक्तव्यावर आणि महाराष्ट्रातील प्रलंबित प्रकरणावर तुमचे काय मत आहे? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सखोल निर्भीड विश्लेषणासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.